नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण जेव्हा झाडं लावतो तर त्या झाडं जमिनीत असो किंवा कुंड्यांमध्ये त्याला वेळोवेळी खतं देणं आवश्यक असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका खताची माहिती घेणार आहोत की जे शेणखत आहे ना, कॉमन जे शेणखत, तर त्याला जास्त शक्तिशाली कसं बनवायचं, म्हणजे पॉवरफुल. शेणखताबरोबर आपल्याला खतं देताना इतरही अनेक घटक आवश्यक असतात. मायक्रोन्युट्रिएंट्स लागतात झाडांना, प्रोटीन लागतं, कॅल्शियम लागतं. तर शेणखतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण असतं. पण बाकी सगळेच घटक असतात असं नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला मग बोन मिल वापरायला लागतं. कधी कॅल्शियम पावडर, पोटॅश पावडर, असं वेगवेगळे खतं आपण वापरतो. तर त्याच्यासाठी हे सगळे घटक एका ठिकाणी कसे आणायचे आणि त्या शेणखताची गुणवत्ता कशी वाढवायची हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. आता हे मोगऱ्याच्या झाडाच्या छाटणीचा व्हिडिओ तुम्ही बघितला की नाही मला माहीत नाही, पण बघा आता हे छाटणीचे रिझल्ट कळ्यांनी गच्च भरलेलं आहे आणि आता तर बरेचसे फुलं पण उमलून गेलेले आहेत, कारण हा व्हिडिओ काढून बरेच दिवस झालेले आहेत. तर त्या खताविषयी माहिती घेण्यासाठी आता आपण सुरुवात करू. तर इथे मी शेणखत घेतलेले आहे. आता हे शेणखत आहे ना, हे जवळजवळ 10 किलो शेणखत मी घेतलेलं आहे. आणि ह्या बाकीच्या वस्तू त्या शेणखतामध्ये आपल्याला काय काय घालायचे. तर शेणखत पण चांगलं कुजलेलं पाहिजे तुमचं. अगदी त्याचा कलर बघा काळा झालेला आहे, मातीसारखं दिसलं पाहिजे. ते शेणखत सगळ्यात चांगलं असतं तुमच्या झाडांसाठी. पण ह्या शेणखताची गुणवत्ता आपल्याला अजून वाढवायची आहे, त्याचं पॉवर वाढवायचं आहे किंवा त्याची शक्ती वाढवायची आपल्याला. त्याच्यासाठी आपण अगदी घरगुती पदार्थ काही त्यात घालणार आहोत. आणि आज आपण इथे सगळे नैसर्गिक घटक वापरणार आहोत. म्हणजे असं केमिकल काहीच नाही याच्यात. नैसर्गिक म्हणजे केमिकल आपल्याला वापरायचं नाही अजिबात. आपण जेव्हा आता सेंद्रिय शेतीकडे जातोय, एवढं पोल्युशन वाढलेलं आहे, सगळं भाजीपाल्यावर खूप पेस्टिसाइड्स आणि सगळे बुरशीनाशक किंवा असं मारलेलं असतं. आणि मग तो केमिकलयुक्त भाजीपाला खाण्यापेक्षा आपण घरी भाज्या लावतो. तर मग आपण त्याला वापरण्यासाठी तर एकदम बेस्ट फर्टिलायझर हे तयार होणार आहे. हे जे जे सगळे जे घटक आहेत ना, इथे मी काय काय घेतलेले आपण ते बघू. तर ही चहा पावडर आहे. चहा पावडर नंतर आपण घेतलेलं आहे ताक. ताकामध्ये भरपूर प्रमाणात बॅक्टेरिया असतात. त्याच्यानंतर आहे गूळ. त्याच्यानंतर आहे बेसन पीठ. आणि त्याच्यानंतर मी ही जी पावडर, पांढरी पावडर दिसते ना, ही अंड्याच्या सालींची पावडर केलेली आहे. खूप फाईन पावडर नाही केलेली, मी कुटून घेतलेली आहे. आणि ही आहेत केळ्याच्या साली, त्या चांगल्या वाळवून घ्यायच्या. तुम्ही कधी पण केळीच्या साली वापरताना झाडांसाठी, तर त्या तशाच्या तशा नका वापरू, त्यांनी मी सुकवून वापरा, त्यांनी त्याचे आपल्याला जास्त फायदे होतात आपल्या झाडांसाठी. आता ही चहा पावडर आहे. तर ही चहा पावडर चांगली वापरलेली चहा पावडर धुवून आणि सुकवून ठेवलेली आहे. याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असतं भरपूर. शिवाय याच्यामुळं माती हलकीशी ॲसिडिक होती आणि मग फुलं वगैरे येण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. बऱ्याचशा फुलझाडांना ॲसिडिक सॉईल लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला ही चहा पावडर वापरायची आहे. तर ही मी भरपूर वापरणार आहे. पण आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे सगळं वाट्यांमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ताक आहे. ताकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवाणू असतात, तुम्हाला माहिती आहे. तर आपली कुजवण्याची प्रक्रिया ह्या जीवाणू करतात आपले. आणि ही प्रक्रिया आपल्याला चांगली जोरात करण्यासाठी त्याला थोडंसं खाद्य घालायचं. तर हे गुळाचं पाणी करून आपण त्यात टाकणार आहोत. हे त्या जीवाणूंना खाद्य मिळणार आहे. आणि मग अशा प्रकारे आपल्या खताची कुजण्याची प्रक्रिया अगदी वेगाने होणार आहे. त्याच्यानंतर ही बेसन पिठामध्ये प्रोटीन असतं. तर मग असे जे छोटे छोटे मायक्रोन्युट्रिएंट्स असतात ना, त्याची कमतरता जी आपल्या शेणखतात नाही आहे ना, ते भरून काढतं. आणि हे अंड्याच्या सालीची पावडर, याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. मिरची, टोमॅटो ह्या पिकांना कॅल्शियमची जास्त गरज असते बघा. तर त्याच्यासाठी पण याचा खूप चांगला उपयोग होतो. किंवा तुमच्या झाडांच्या कळ्या गळत असतील त्याच्यासाठी पण उपयोग होतो. आणि ही केळीची सालं, याच्या भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं. आता ही वाळलेली साल आहे, तर ही चुरून घ्यायची किंवा याची पण तुम्ही मिक्सरमध्ये थोडीशी भरड पावडर करून घेऊ शकता. केळीची साली पण आता माझ्याकडं हे दाखवायला मी थोड्याशा ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे भरपूर वाळवलेल्या साली आहेत, त्या मी सगळ्या याच्यामध्ये वाढणार आहे. फक्त ते अशीच नाही टाकायचं, त्याची थोडीशी पावडर करून टाकायची. हे बघा भरपूर साली आहेत. आपण केळी खाल्लं की फेकून देतो ना साली, तर अशी एक जागा करायची कोपऱ्यात उन्हाच्या ठिकाणी आणि ते आपल्याला टाकायचं. याच्यामध्ये आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. ही बघा ही चहा पावडर पण मी वाढवती. अजून 2 गोष्टी मी घेतलेल्या नाही आहेत, त्या आता मी आणलेल्या नाही आहेत, त्या बाहेर आणाव्या लागणार आहेत. त्या मी नंतर ॲड करणार आहे. तर त्या तुम्हाला मी सांगून देते फक्त. तर एक गेरू असतो ना, त्या गेरूमध्ये खूप म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं. तो थोड्या प्रमाणामध्ये घालायचा, साधारण 100 ग्रॅम. आणि एक टाकण खार असतं,
ते साधारण 25-30 ग्रॅम घालायचं. ते बोरॉनचं काम करतं. खूप वेळा आपल्या झाडांना बोरॉनची कमतरता पडते, पानं पिवळी पडतात, फुलांच्या कळ्या गळतात. त्याच्यासाठी आपल्याला बोरॉनची आवश्यकता असते झाडांना. तर त्या अशा ह्या घरगुती पदार्थांमधनं आपण ती कमतरता झाडांची भरून काढू शकतो. त्याच्यासाठी एकच खत आपल्याला असं शक्तिशाली बनवायचं आहे. आणि ह्या खताचे तुम्ही वापरा बघा, 1 महिन्याच्या आत तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागतील. आणि अगदी तुम्ही हे लिक्विड खत पण करून घालू शकता. एक ओंजळभर खत तुम्ही जर 2 लिटर पाण्यामध्ये घातलं आणि त्याच्या 4-5 भिजत घालायचं, 2 रात्री ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये 5 लिटर पाणी टाका तुम्ही आणि मग ते पाणी झाडांना घाला. खूप चांगले रिझल्ट मिळतील तुम्हाला त्याचे. किंवा झाडं लावताना तुम्ही त्या मातीमध्ये मिक्स करू शकता किंवा झाडाला 1-1 मूठ घालू शकता. खूप प्रमाण नाही घालायचं, त्यानंतर त्याचं घालताना मापामध्ये वापरायचं हे खत. त्याचा तो पण एक फायदा होतो की कमी खतामध्ये तुमचं जास्त झाडांचे गरज भागते. तर अशा प्रकारे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे. तर भरण्यासाठी तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर सगळ्यात चांगलं. नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या ड्रममध्ये वगैरे त्याला होल करा आणि मग ते भरू शकता. पण माठ वगैरे असतातच ना आपल्याकडे घरामध्ये, जुने झालेले. आपण उन्हाळ्यामध्ये नवीन माठ घेतो. आता बघा, आता उन्हाळा आला आहे, आता मी पण नवीन माठ घेतला आहे. तर माझ्याकडे तो पहिला जुना माठ आहे ना, त्यात मी भरणार आहे. आता बघा, एक एक करून असे सगळं हे एकत्र करून घ्यायचं. आता पाणी मी खाली पण टाकलं आहे आणि काही मी नंतर पण टाकल. तर तुम्ही नंतर असे थर देताना म्हणजे मधनं पण टाकू शकता. जेव्हा आपल्याला ते भांड्यामध्ये भरायचं आहे ना, तेव्हा मधनं तुम्ही ते टाकू शकता. तर ज्यांना शक्य आहे ना, त्यांनी हे खत बनवायचा नक्की प्रयत्न करा. कारण की इतकं पॉवरफुल खत तयार होणार आहे आणि अगदी सेंद्रिय पद्धतीचं. आणि ज्यांच्याकडं समजा शेणखत नाही आहे ना, तर पण आता घरगुती खत तयार करण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ आणू की गोवऱ्या असतात ना, त्या गोवऱ्या कसं आजकाल विकत पण मिळतात. अगदी तुम्हाला ऑनलाईनसुद्धा विकत मिळतात गोवऱ्या आता. तर अगदी 4 ते 5 गोवऱ्या जरी घेतल्या ना, तर त्याच्यापासून तुम्हाला लिक्विड खत तयार करता येतं. त्याची पण गुणवत्ता खूप चांगली असते. मग त्याच्यामध्येच तुम्ही काही गोष्टी टाकू शकता. तर त्याचा पण व्हिडिओ आपला पुढचा येईल. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे माझे व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा माहितीपूर्ण वाटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि मग व्हिडिओ लगेच बघता येतील. तर अशा प्रकारे माठामध्ये आपल्याला हे सगळं भरून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही असं मधनं पण हे घालू शकता पाणी, किंवा मग साधं पाणी पण तुम्ही टाकू शकता. तुम्ही जर आधीच सगळं टाकलं ना, हे खत आपल्याला थोडंसं ओलसर ठेवायचं आहे. आणि साधारण 7 ते 8 दिवसातनं एकदा त्याला तुम्ही शक्य झालं तर नक्की हलवा. म्हणजे ती प्रोसेस आपली चांगली होते. सगळीकडे एकसारखेपणा येतो. कुठं ओलं कुठं कोरडं असं नाही राहत. आणि आता हे सगळं खत भरून घेतलं बघा. आणि याच्यावर थोडंसं मी पाणी टाकून आणि आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे. आणि आता हे कुठं ठेवायचं ना, हा पण एक महत्त्वाचा घटक आहे. तर आपल्याला हे भांडं सावलीमध्ये ठेवायचे, डायरेक्ट उन्हामध्ये ठेवायचं नाही. कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही टाकाल ना, तर ते आपल्याला सावलीमध्ये ठेवायचे. हे बघा, असं मी याच्यात साधं पाणी पण टाकलं काही. तुम्ही बघून ठरवायचं तुमचं खत किती कोरडं आहे किंवा कधी खूप ओलसर असेल तुमच्याकडं, आणि त्याच्या प्रमाणात पाणी टाकायचं. अगदी पाणी खालून निघालं पाहिजे इतकं पण नाही टाकायचं. पण तुमचं खत असं ओलसर झालं पाहिजे, म्हणजे ती प्रक्रिया चांगली होईल. आता त्याच्यानंतर याच्यावर सुती कापड टाकायचं आणि त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं. आणि हे सावलीमध्ये ठेवा. तुम्ही एखाद्या झाडाखाली पण ठेवू शकता जिथे दाट सावली असते, किंवा तुमचं गच्चीवर असेल ना, तर कुठेतरी सावलीची जागा असते, शेड केलेली असते आपण, तिथे तुम्ही ठेवू शकता. आणि 8 दिवसातनं किंवा 4-5 दिवसातनं एकदा त्याला हलवा. म्हणजे त्याचे कसं ऑक्सिजन पण अजून प्रमाणामध्ये मिळतो त्याला एकसारखा सगळीकडनं. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रयोग करत राहायचे, तुम्ही वेगवेगळे खतं करत राहायचे. अगदी हे आणायचं वेगळं, ते आणायचं वेगळं घालण्यापेक्षा असं जर एकत्र केलं ना तुम्ही, आणि हे खत बघा 1 महिन्यामध्ये तयार होणार आहे आपल्याला वापरण्यासाठी. कारण शेणखत ऑलरेडी तुमच्याकडे चांगलं कुजलेलं आहे. आणि तुमचं जर शेणखत कुजलेलं नसेल ना, तर तुम्ही ते 5-6 महिने तरी ठेवा. ह्या प्रकारे जरी बनवलं ना, तर 5 ते 6 महिने ठेवा, त्याच्याशिवाय वापरू नका. तर अशा प्रकारे खतं तयार करायचे. कधी मधनं तुम्ही लिक्विड खतं करा. माझ्या चॅनलवर तुम्ही बघितलं तर मी केळीच्या सालीचं दाखवलेलं आहे, संत्र्याच्या सालीचं पण दाखवलेलं आहे कसं करायचं. तर अशा प्रकारे खतं तयार करून वापरत राहा आणि केमिकल फार वापरायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा.